लग्नाची बेडी. घरात लग्नाची गडबड सुरू होती. शंकररावांना चहा घ्यायची सुद्धा फुरसत नव्हती. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई स्वयंपाकाची आघाडी एकटीने सांभाळत होत्या. एकुलती एक लेक अबोली उद्या परवा सासरी जायची. या विचाराने पार्वतीबाईंना गहिवरून आलं. अबोली नावापुरती तेवढी अबोली, पण एकदा का बोलायला लागली की काही विचारू नका. आपली अल्लड लाडात वाढलेली पोर, सासरची मंडळी घेतील का तिला सांभाळून? अबोलीचं सासर श्रीमंत आहे खरं, पण लग्न जमल्यापासून सतत काही ना काही खुसपटं काढतच असतात ही मंडळी. सासूबाई कडक वाटतात, सासरे शिष्ट, दीर गंभीर आणि जाऊ भ्यायलेली. नवराही थोडा चिडकाच. आपल्या हसऱ्या निरागस मुलीचा कसा काय निभाव लागेल त्या घरी? बरं, शंकररावांना हे सगळं सांगायला गेलं तर ते उलट पार्वतीबाईंवरच डाफरत असत. इतकं श्रीमंत सासर आणि एवढा शिकलेला मुलगा शोधून सुद्धा मिळणार नाही, असं त्यांचं मत होतं. लग्न ठरल्यापासून सदा फुलणारी हसणारी अबोली म्हणूनच की काय अलीकडे शांत शांत राहू लागली होती. शंकरराव मूळचे सातारचे, पण नोकरीसाठी शहरात आलेले. खूप कष्टाने पुण्यात एवढा मोठा फ्लॅट घेतलेला. पण पैसा स्टेटस येतं तसा माणसाच्या डोक्यात थोडा अहंकार जातोच. मुलीचं लग्न ठरवलं तरी त्यांनी आपल्या सख्ख्या बहिणीला 2 दिवससुद्धा राहायला बोलवलं नव्हतं. आपल्या गावंढळ बहिणीची त्यांना कदाचित लाज वाटली असावी. गेली कित्येक वर्ष ते गावीसुद्धा गेले नव्हते. बहिणीलासुद्धा पोस्टाने पत्रिका पाठवलेली. एवढा मोठा गोतावळा, पण घरात इन मिन 3च माणसं आणि मदतीला नोकर. अगं, मी बँकेत जाऊन येतो. तिकडच्या मंडळींनी आणखीन काही मानपान सांगितले आहेत. थोडी पैशाची जमवाजमव करावीच लागेल. चहाचा कप खाली ठेवत शंकरराव उठले. पोट भरतच नाही का यांचं? अजून लग्नही झालेलं नाही, पण यांच्या मागे किती पैसा खर्च झालाय. त्यांच्या मोठ्या बातांपैकी आपण ढुपायला नको म्हणजे झालं. पार्वतीबाई काळजीने बोलत होत्या. नाही, तसं काही होणार नाही. उलट आपली मुलगी तिथे श्रीमंतीत लोळेल बघ. एकदा का लग्न झालं मग आपली चिंता मिटली. असं स्वतःला आणि पार्वतीबाईंना समजावतच शंकररावांनी दरवाजा उघडला. समोर पाहतात तर काय, त्यांचे परममित्र तात्या पाटील दरवाजातच उभे होते. आपल्या मित्राला पाहून तात्या पाटलांनी हातातली बॅग खाली ठेवली आणि त्याला कडकडून मिठी मारली. अय्या भाऊजी, किती वर्षांनी येत आहे? अगदी मुहूर्तावर आलात पहा. उद्या पुतळीचं लग्न आहे आणि तुम्ही उभे का? बसा ना. अगं अबोली, पाहिलंस का कोण आलंय? अगं तात्या काका आलेत. पार्वतीबाई अबोलीला बोलवायला आत गेल्या. तात्यांचं येणं शंकररावांना विशेष आवडलं नाही हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तात्या, तू इथे अचानक कसा आणि पत्ता कोणी दिला? शंकररावांनी विचारलं. अरे लेका, तू गाव सोडलंस, ना फोन ना चिठ्ठी. बऱ्याच महिन्यांपासून तुला भेटावंसं वाटत होतं रे. गेल्याच आठवड्यात तुझी बहीण अक्का बाजारात भेटली. तिनेच सांगितलं आपल्या अबोलीचं लग्न ठरलं म्हणून. तिच्याकडूनच पत्ता घेतला आणि सरळ आलो तुम्हाला भेटायला. खरं तर माझ्या लेकाचं सुद्धा पुण्यातच काम होतं. तोच खाली सोडून गेला बघ मला. तात्यांनी सगळी माहिती पुरवली. तेवढ्यात अबोली धावत धावतच बाहेर आली. तात्या काका, नमस्कार करते हो. ती पटकन नमस्कार करायला लागली. अगो बाई, माझी लेक केवढी मोठी झाली. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तात्याने भरभरून आशीर्वाद दिला. अबोलीला एका क्षणातच सगळं बालपण आठवलं. तात्या काका आणि रमा काकू त्यांच्या शेजारीच राहायचे. दोघं तिचे खूप लाड करायचे. गावात कोणताही नवीन पिक्चर लागला की ते रमालाही सिनेमाला घेऊन जायचे. शाळेत काही कार्यक्रम असला की रमा काकू अबोलीला छान नटवायची, तिला डान्स शिकवायची. नृत्याचे धडे बालपणी अबोलीला रमा काकूंकडेच मिळाले होते. पण काकू गेल्या आणि अबोलीसुद्धा आईबाबांबरोबर पुण्याला शिफ्ट झाली. पण आता ती नृत्यविशारद झाली होती. नोकरी सांभाळून स्वतःचे भरतनाट्यमचे क्लासेससुद्धा घेत होती. नृत्य म्हणजे तिचा जीव की प्राण. पुण्याला तिचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होत असत आणि पुढच्याच आठवड्यात अजून एक भव्य कार्यक्रमसुद्धा होणार होता. पार्वतीबाई फराळाची डिश आणि चहा घेऊन आल्या. ते पाहून थोड्याशा नाराजीनेच, तुमचं चालू द्या, मी बँकेची कामं करून येतो, असं म्हणत शंकरराव बाहेर पडले. आपल्या मित्राची नाराजी तात्यांच्या नजरेतून सुटली नाही. वहिनी, शंकरचं काही बिनसलंय का हो? तात्यांनी विचारलं. तसं नाही भाऊजी, लग्नाचं टेन्शन आहे. पण तुम्ही त्यांचं वागणं बोलणं अजिबात मनाला लावून घेऊ नका. अगदी निसंकोचपणे आपल्या पुतणीसाठी इथेच राहा. नवऱ्याची बाजू सावरत पार्वतीबाई बोलत होत्या. हो काका, तुम्ही कुठेही जायचं नाही. लग्न होईपर्यंत इथेच राहायचं आहे. मला तुमच्याशी खूप गप्पासुद्धा मारायच्या आहेत. अबोलीचा आग्रह तात्या मोडू शकले नाहीत. होईल तशी लग्नघरात मदत करायची, लग्न लावायचं आणि मग लगेच इथून निघून जायचं असं तात्यांनी ठरवलं. बरं आई, मी माझे कपडे इस्त्रीला टाकले आहेत, तेवढे देऊन येते. शिवाय इतरसुद्धा खरेदी बाकी आहे, ती करून येईल, असं म्हणत अबोली खाली उतरली.
आईने अगोदरच स्कूटी घेऊन जाऊ नकोस हां असं सांगितल्यामुळे तिने रिक्षा केली. छोटी मोठी खरेदी करत ती इस्त्रीवाल्याकडे पोहोचली. इस्त्रीच्या कपड्यांची बॅग हातात घेत तिने इस्त्रीवाल्याला विचारलं, दादा इस्त्री नीट केली आहे ना? माझ्या डान्सच्या कार्यक्रमाची साडी आहे त्यात. इस्त्रीवाल्याने हो असं म्हटलं तेव्हा निश्चिंत होऊन ती दुकानाबाहेर पडली. चांगल्या 7-8 बॅगा हातात होत्या आणि शिवाय खांद्याला 2. कशी बशी वाट काढत ती चालत होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. सगळ्या पिशव्या आपल्या डाव्या हाताला अडकवत तिने फोन उचलला. उचलायलाच हवा होता. विलासरावांचा फोन होता. विलासराव म्हणजे तिचे भावी पती. कधीपासून बेल वाजतेय, ऐकू येत नाही का? खेकसून त्यांनी विचारलं. या माणसाला देवाने पेशन्स नावाची वस्तू दिलीच नाही का? असा विचार अबोलीच्या मनात आला. पण डोकं शांत ठेवत ती म्हणाली, नाही जरा बाहेर आले होते ना. तुम्हाला म्हटलं होतं ना पुढच्या आठवड्यात नृत्याचा कार्यक्रम आहे, त्याचीच खरेदी करायला आले होते, ती कौतुकाने सांगत होती. हे पहा अबोली, डान्स बीन्स आपल्या घरात कुणाला आवडत नाही. तो कार्यक्रम रद्द करून टाक, हेच सांगायला मी तुला फोन केला होता. तिचं काहीच बोलणं न ऐकता एवढं म्हणून त्यांनी सरळ फोन कट केला. अबोली खूप चिडली. रद्द करून टाक म्हणजे? तो काय भातुकलीचा खेळ आहे? एवढा मोठा कार्यक्रम, एवढ्या लोकांना आमंत्रण गेलेत आणि आता रद्द करून टाक? तिला रडूच कोसळलं. बाबांना काही सांगायला जावं तर ते आपली बाजू ऐकूनच घेणार नाही. विलासराव म्हणतील तसंच ते करणार. रस्ता क्रॉस करताना स्वतःच्या तंद्रीत ती चालत होती. आणि म्हणूनच की काय तिला समोरच्या गाडीचा हॉर्न ऐकूच आला नाही. गाडीवाल्याने जोरात ब्रेक दाबला म्हणून नशीब बलवत्तर म्हणून हलकाच धक्का लागला आणि ती फुटपाथवर ढकलली गेली. 4-5 लोकांची गर्दी जमली आणि तो गाडीवाला माणूस बाहेर आला. काय अक्कल आहे की नाही? हातात 1760 बॅगा, त्यात मोबाईलवर बोलताय आणि त्यात आपण कर्णबधीर. तो जोरजोरात ओरडू लागला. अबोलीची कंबर चांगलीच लचकली होती. पण हा माणूस आपल्याला कर्णबधीर म्हणाला याचं तिला जास्त वाईट वाटत होतं. मिस्टर कर्णबधीर कुणाला म्हणताय? मला चांगलं ऐकू येतं, समजलात? हो का? मग गाडीचं हॉर्न कसा ऐकू आला नाही? त्याने विचारलं. भांडताय काय दोघं? पहिल्यांदा तिला उठायला मदत करा. तिच्या बॅगा जमत करत शेजारची एक बाई म्हणाली. लचकलेली कंबर पकडत अबोली कशी बशी उभी राहू लागली. तिच्या बॅगा तिच्याकडे सुपूर्त करत आजूबाजूची लोकं पांगली. मग त्या माणसानेच तुम्हाला कुठे जायचंय? मी सोडतो, बसा गाडीत, असं म्हटलं. काही नको, अनोळखी लोकांबरोबर मी कुठे जातच नसते, ती म्हणाली. बरं, मग सगळे रिक्षा ड्रायव्हर तुमच्या ओळखीचे आहेत? तसं असेल तर बसवून देतो तुम्हाला रिक्षात. त्याचा टोमणा तिला बरोबर कळला. तसे इथून रिक्षा मिळणं कठीणच आहे, असा विचार तिच्या मनात आला. ठीक आहे, पुढच्या चौकात सोडा, तिथून मला गजरे घ्यायचे आहेत, मग मी जाईन घरी माझी. अरे वा, अजून आहेच का खरेदी बाकी तुमची? घरातून निघताना तुम्ही एखादा ट्रक किंवा टेम्पो का नाही केला हो? का बोलतोय मी या मुलीशी? बसा. थोडासा वैतागत त्याने पुढचा दरवाजा उघडला. बॅगा मागच्या सीटवर टाकल्या आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. आई ग, आपली लचकलेली कंबर दोन्ही हाताने धरत अबोली कशी बशी गाडीत बसली. पूर्ण वाटभर तो तिला लेक्चर देत होता. त्याचं लेक्चर ऐकून तिचे कान किटले होते. काही वेळापुरती खरंच आपण कर्णबधीर असायला हवं होतं असं तिला वाटलं. खरं तर अबोलीला त्याचा खूप राग आला होता. कधी चान्स मिळाला तर याला चांगलीच अद्दल घडवायला हवी असं म्हणत तिने त्याच्या गाडीचा नंबर पाठ करून ठेवला होता. पण अखेर तिने म्हटल्याप्रमाणे त्याने तिला पुढच्या चौकात सोडलं. इथून तरी नीट जाल का? त्याने गाडीतूनच मान तिरपी करत विचारलं. गाडीचा दरवाजा धाडकन बंद करत ती म्हणाली, तुम्ही एक काम करा, पुढे जाऊन थंडगार लस्सी घ्या. गाडीपेक्षा तुमचंच इंजिन जास्त तापलंय. तो काही बोलणार तितक्यात लंगडत लंगडत ती पुढे निघून पण गेली. ती घरी आली तरीही तिची कंबर थोडी दुखतच होती. आई आता आपल्याला चांगलीच ओरडेल अशी भीती तिला वाटत होती. घरी आली तेव्हा आई बाबा एका वेगळ्याच टेन्शनमध्ये बसले होते. तात्या काका बाबांना काहीतरी समजावत होते. शंकर, पैशाची मदत हवी असेल तर मी करतो अरे, पण ही माणसं तेवढी बरोबर वाटत नाहीत. लग्नानंतर आपल्या लेकीला त्रास देणार नाहीत कशावरून? अरे मानपानाच्या नावाखाली ते सरळ सरळ हुंडा मागतायत. आयत्या वेळेस 10 लाखाची कॅश कशी जमवणार सांग बघू? अरे पण काय करू मग मी? सगळ्या लोकांना पत्रिका गेली आहे, हॉल बुक झालाय, समाजात माझी नाचक्की होईल हे लग्न मोडलं तर. बरं, हे लग्न मोडलं तर अबोलीचं पुढे काय होईल? डोकं पकडून शंकरराव बोलत होते. कुणी काहीच न सांगता सगळा प्रकार अबोलीच्या लक्षात आला होता. म्हणजे तिच्या सासरकडच्या मंडळींनी अजून 10 लाखाची मागणी केली होती तर. या अगोदरच त्यांच्यावर बराच खर्च झाला आहे. आता जर आपण स्टँड घेतला नाही तर हे लोक आपल्याला विकून खातील. बाबा,
तुमच्या इच्छेला मान देऊन या लग्नासाठी मी तयार झाले. तुमच्या आनंदात माझा आनंद मी मानला. पण जर तुम्हालाच त्रास होत असेल तर मला हे लग्न नाही करायचं. अबोली खंबीरपणे बोलत होती. अरे अरे नाही बेटा, काहीतरी मार्ग निघेल ना. वाटलंच तर हे घर मी गहाण टाकतो. शंकरराव तिला समजावत बोलू लागले. अरे शंकर, प्रश्न पैशाचा नाही. एवढं सगळं करून जर पुढे आपल्या मुलीला त्यांनी त्रास दिला तर काय करायचं सांग बघू. मी तर सांगतो, एवढा मानसिक त्रास सहन करण्यापेक्षा सरळ त्यांना फोन करून सांग की हे लग्न मोडलं. आपण त्यांची पोलीस कंप्लेंट करू. अरे माझा मुलगा सब इन्स्पेक्टर आहे. आपुलकीने तात्या काका बोलत होते. हो, भाऊजी म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तिच्या नशिबात असेल तसंच होईल. याच्यापेक्षा कदाचित चांगलं स्थळ असेल तिच्या नशिबात. अहो, योगायोगाच्या गोष्टी असतात या. हे पहा, स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही. पाणी डोक्यावरून चाललंय. मलाही वाटतं आपण हे लग्न मोडूनच टाकूया. अबोलीचं लग्न मोडणार हे नक्की, पण पुढे काय? नक्की ऐका पुढचा भाग अगदी लगेचच.